सावंतवाडी नगर परिषदेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील खेळण्याच्या दुरावस्थेचा फटका एका लहान चिमुकलीला बसला आहे. तुटलेल्या घसरगुंडीचा पत्रा लागून चिमुकली गंभीर जखमी झाली. अर्थसंकल्पात आर्थिक वर्षात उद्यानाच्या देखभालीसाठी 35 लाखांची तरतूद करत तितकीच रक्कम खर्ची घालून घडलेल्या प्रकारानंतर प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा चेहरा उघड झाला असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. उद्यानातील खेळण्याच्या दुरवस्थेबाबत विरोधी गटाचे नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी पूर्वी प्रश्न उपस्थित केला होता. तसेच नागरिकांनी ही रीतसर लेखी तक्रार प्रशासनाकडे केली होती. आता या चिमुकलीच्या अपघाताला जबाबदार कोण? नगर परिषद प्रशासनाला जाग येत नसेल तर प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे वाटते. कारण चिमुकलीच्या सुरक्षेचा प्रश्न नगर परिषदेला मोठे प्रकल्प, रस्ते, गॅस, पाणी योजनेत अधिक महत्त्वाची वाटल्याचा आरोप आता होत आहे. मात्र तिथे मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे, तिथे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. उद्यानात सुट्टी अन्य दिवशी शेकडो मुले येत असतात. यंदाच्या 2026-27 साठीच्या अर्थसंकल्पात देखभालीसाठी 35 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासकीय राज्यवटीत 58,000 रुपये उद्यान खेळणे दुरुस्तीसाठी खर्च घेतल्यात. अंदाजपत्रकात 1 लाखाची तरतूद असताना झालेला हा प्रकार बघता प्रशासनाने नेमकी दुरुस्ती कशाची केली असा सवाल उपस्थित होत आहे. पंकज मडे, जनशक्ती, सावंतवाडी.